आज या ठिकाणी गेले अनेक दशकापासून ते सहकारी असलेले दशरथदादा काळे यांनी काही वर्षापूर्वी सुरू केलेल्या साप्ताहिक संघर्ष यात्री या साप्ताहिकाचा कार्यालयाचं उद्घाटन आज ठिकाणी झालं. या ठिकाणी झालं त्यांना शुभेच्छा देतो. आणि 2022 ला मला वाटतं हा पेपर चालू झाला, साप्ताहिक चालू झालं. त्यावेळेस पासून सातत्याने मी पाहतोय की अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं काम किंवा समाजामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ते साप्ताहिकामध्ये मांडण्याचं काम दशरथदादा काळे यांनी आजपर्यंत केलंय. या पुढच्या काळात सुद्धा त्यांनी परखडपणे आणि निर्भीडपणे असंच लिखाण करावं आणि समाजामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या राज्यकर्त्यांचं किंवा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याच्या स्तुती न करता त्यांच्या उणिवा छापाव्या, त्यांचं कौतुक बी करावं. पण जेवढ्या पटीने तुम्ही कौतुक करता त्याच्या किमान काही अंशी त्यांच्या उणिवा सुद्धा तुम्ही दाखवून दिल्या पाहिजेत, तरच खऱ्या अर्थानं कार्यकर्ता तयार होतो. आणि मग तुम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्ता बिघडवण्यापेक्षा कार्यकर्ता घडवायचं काम करा, असंच मला या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यात. आणि पुढच्या काळात मला विश्वास आहे की संघर्ष यात्री पेपर हा शर्मनी सांगितल्याप्रमाणे साप्ताहिकाचा लवकरच दैनिक होईल. पेपर चालवणं सुद्धा त्या प्रमाणात कठीण आहे, परंतु कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष करायचा तुम्हाला सवय आहे. आणि तुमच्या पेपरचं नाव ही संघर्ष यात्री आहे. संघर्ष यात्री गोपीनाथ मुंडे नंतर आमच्या तालुक्यातले खऱ्या अर्थानं संघर्ष यात्री कोण असेल तर दादा काळे आहेत. ते मी मनापासून सांगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलण्याबद्दल आभार मानतो. जय हिंद.